1000 एक बिया असतील, 1000 येतील नाही, पण 10 बिया तरी येतील, त्याची 10 झाडं होतील. गेली 15 वर्ष झाली मी हे करतोय. आता मी घरातच बिया साठवतो, त्या बियांची रोपं करतो आणि या जंगलात आणून लावतो. बाळा, ज्यावेळी मी सुरुवात केली ना, या सगळ्या परिसरात एकही झाड नव्हतं. आता तू बघतोयस हे जंगल झालंय. मला विश्वास बसत नव्हता की एखादं जंगल आपण उभारू शकतो. आज विश्वास बसत नाही. हे अफाट मैलोन मैल पसरलेलं जंगल ज्यावेळी मी माझ्या डोळ्याने पाहतो, त्यावेळी ही झाडं मी लावली, हे जंगल मी उभा केलंय. विश्वास बसत नाही. आणि हे बघितल्यावर मग आपल्यातल्या अचाट सामर्थ्याची आपल्यालाच कल्पना येते. बाळा, मला माझं कौतुक नाही सांगायचं तुला, पण एकदा घरून येताना मी 2 झाडं घेऊन आलो. त्यातलं एक झाड बांबूचं होतं आणि दुसरं झाड प्राजक्ताचं होतं. ती दोन्ही झाडं मी एकाच दिवशी लावली. दोन्हींना पाणी घातलं, दोन्हींना खतही घातली. आणि मग मी रोज यायचो. आपल्याला उत्सुकता असते, आपण एखादं झाड लावलं की ते फुटलं का, पान आलं का, पालवी आली का. मलाही उत्सुकता होती. 3-4 दिवशी माझ्या लक्षात आलं प्राजक्ताला पालवी फुटली आहे. मग मी बांबूच्या झाडाकडे गेलो. बांबूचं झाड मात्र तसंच. महिन्यानंतर मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताला आता चांगलीच पानं फुटलीत, पण बांबूचं झाड होतं तसंच. वर्षांनी मी गेलो. प्राजक्ताचं जरा उंच झाड डौलदार झालं होतं, बांबूचं होतं तसंच. मला वाटलं बहुतेक बांबूचं झाड आता येत नाही, हे लागलंच नाही, हे जमिनीत रुजलंच नाही. 2 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलं उंच झालं होतं, बांबूचं झाड होतं तसंच होतं. 3 वर्ष झाल्यावर मी पाहिलं बांबूच्या झाडाला आता फांद्या सैरा वैरा सुटल्या होत्या, पानं बहरली होती आणि फुलं लगडली होती. मी ते बघून आनंदित झालो, त्या सुगंधानं मोहित झालो. पण बांबूच्या झाडाकडे बघितलं, ते बांबूचं झाड होतं तसंच. 4 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलंच डवरलं बहरलं होतं. आभाळ कवेत घेऊ पाहत होतं, अंगभर सावली देत होतं, पण बांबूचं झाड ते तसंच होतं. 6व्या वर्षी मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताचं झाड आता खरंच भरलं होतं, पिळदार झालं होतं. एखाद्या प्रौढ माणसासारखं बहरलेलं, अनुभवी, प्रगल्भ वाटत होतं. बांबूचं झाड ते अजून फुटलंच नव्हतं. मी ठरवून टाकलं, हे बांबूचं झाड गेलं, हे आता येतच नाही, हे लागलंच नाही. पण बाळा, मी 7व्या वर्षी परत तिथं गेलो. प्राजक्ताचं झाड आणखी वाढलेलं, पण गेली 6 वर्षाचे जे बांबूचं झाड लागलंच नाही असं मी समजत होतो. 7व्या वर्षी त्या बांबूला पालवी फुटलेली मी पहिल्यांदा बघितली आणि मी आश्चर्यानं चकित झालो. पुढच्या महिनाभरातच मी आलो तर बांबूचं झाड ते हिरवगार झालं होतं. बघता बघता त्याची उंची वेगाने वाढत निघाली होती. 6 महिन्यातच ते अगदी प्राजक्ताच्या वर गेलं होतं आणि वर्षभरात ते आभाळाशी स्पर्धा करायला लागलं होतं. एका वर्षात ते बांबूचं झाड पार आभाळाला भिडलं होतं. आणि बळा, मला त्या दिवशी लक्षात आलं, प्राजक्ताचं झाड लगेच फुटलं, लगेच डेरेदार झालं, लगेच बहारदार झालं, वाढलं, फुललं, फुलं द्यायला लागलं. मग ही 6 वर्ष बांबूचं झाड, बाळा, प्राजक्ताचं झाड गेली 6 वर्ष जमिनीच्या वर वाढत होतं, तर बांबूचं झाड गेली 6 वर्ष जमिनीत आपली मुळं मजबूत करत होतं. आभाळाकडे उंची वाढवायची असेल तर जमिनीकडे मुळं आधी खोल न्यावी लागतात, पाया मजबूत करावा लागतो. हे बांबूचं झाड गेली 6 वर्ष ते करत होतं. आणि पुढच्या 6 महिन्यातच प्रचंड मोठं वादळ आलं, जोराचा पाऊस झाला. मी धावत धावत त्या जंगलात गेलो आणि पाहिलं प्राजक्ताचं झाड भुई सपाट झालं होतं, पण बांबूचं झाड मात्र ताट कण्यानं आभाळाला वाकुल्या दाखवत तसंच उभा होतं. कारण प्राजक्ताच्या झाडानं मुळांकडे लक्ष द्यायच्याऐवजी फांद्यांकडे लक्ष दिलं आणि बांबूच्या झाडानं 6 वर्ष घालवून मळं मजबूत करून घेतली, मग वर झेपावणं चालू केलं.
कदाचित तू बांबूच्या गुणधर्माचा असू शकतोस, पण याचा अर्थ तू वाढणारच नाहीस असा नव्हे. जंगलात जशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, माणसं सुद्धा तशीच वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. एखादं प्राजक्ताचं झाड असतं, एखादं चिक्कूचं झाड असतं, एखादं बांबूचं झाड असतं. तसं माणसांमध्ये सुद्धा एखादा प्राजक्तासारखा लवकर बहरतो, एखादा बांबूसारखा रुजायला मुरायला जमिनीत घुसायला वेळ घेतो, पण याचा अर्थ तो कधी फुटणारच नाही, मोठा होणारच नाही, यश गाठणारच नाही असा मात्र अजिबात नसतो. त्यामुळे जर तुमची 2 वर्ष वाया गेली, समजून जा मुळं मजबूत झाली. तुमची 3 वर्ष वाया गेली, समजून जा वर उंचावर अधिक जायची तयारी झाली. तुमची 4 वर्ष वाया गेली, समजून जा जे कुणालाही जमणार नाही ते आपण करणार. तुमची 5 वर्ष वाया गेली, समजून जा आपल्यासारखा अनुभव समृद्धच कुणी नाही. हताश कसले होता, निराश कसले होता. त्या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही, कधीच. तुमचा अभ्यास चुकून वाया जाणार नाही, तुमचं वाचन चुकून वाया जाणार नाही, अजिबात नाही, कधीच नाही. थोडा संयम आवश्यक आहे, थोडा धीर आवश्यक आहे. मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात, पराकोटीचा संयम. शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमेना हे बघितल्यावर औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंहाला 3.5 लाखाची फौज देऊन पाठवलं. पण मिर्झानं जोखलं उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण. काव्यानं डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे, आणि उत्तर आलं जनतेत, रयतेत. मिर्झानं शिवरायांना नाही, रयतेला त्याच्या गळ्याला नख लावलं. खुल्याम कत्तल, आक्रोश आणि किंकाळा चालू. त्या वातावरणानं महाराज व्याकुळले. राज्य कुणासाठी, रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय. 4 पावलं पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागं यावं लागतं. रयतेचा जीव वाचावा म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाशी तह केला. आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली, शिवाजी राजे पुरंदरासह 23 किल्ले आमच्या हवाली करा. आणि राजे म्हणाले, मिर्झा पुरंदरासह 23 किल्ले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरतं काय. हो गे छोटे मोठे 16 किल्ले, हा तह नव्हे मिर्झा. मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे पुरंदरासह 23 किल्ले आमच्या हवाली करा. नाईलाज होता, अट मान्य झाली. मिर्झानं दुसरी अट टाकली, आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. अनेक पिता व्याकुळा, नाही मिर्झा हे राजकारण नव्हे. छदमी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे हे राजकारणच आहे. नाईलाज होता, स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला. आणि मिर्झानं तिसरी अट सांगितली, शिवाजी राजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजे, मिर्झा आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर औरंग्याचे चाकर निघाला. यासाठी नव्हता अट्टास केला की मोगलांची चाकरी करावी आमची, यासाठी नाही मावळ्यांनी रक्त सांडलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही. मिर्झा हे कदापि होणे नाही. तसा मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आणि शिवाजी राजे उत्तरले, ठीक, पण आमच्या ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मनसबदार होतील. आणि मिर्झा म्हणाला, हुशार आहात, पण फक्त संभाजी राजेच नाही, आपण ही मोगली सल्तनतीचे मनसबदार व्हाल. आणि शिवरायांना व्हावं लागलं. रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य उभा पाहणाऱ्या राजाचं स्वप्न एका क्षणात भंगलं. मोगली सल्तनती पुढे आपल्या समशेरी ठेवणाऱ्या आणि सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या रानावनात उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची, क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन कष्टकरी कामकऱ्यांचं राज्य उभा करू पाहणाऱ्या शिवाजी राजांचं स्वप्न भंगलं. संपलं नाही.
वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिर्झाचा तह झाला नसता तर वर्षभर उशीर होईल पण ध्येय पूर्ण होईल. काही वेळा होतं, अडचणी येतात, संकट येतात, निराशाही दाटते, पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झा राजेला दिले, त्यावेळी स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते आणि अवघ्या 9 वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, त्यावेळी स्वराज्यात 361 किल्ले होते. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अतिव उर्मीनं 361 किल्ले ताब्यात घेतले. अपयश तुम्हाला माग पाडायला नाही, तुम्हाला पुढे ढकलायला येत असतं. अनुभवच्या बळावर समृद्ध करत असतं. ती अपरिहार्यता आहे. अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात, तुमच्यात प्रचंड कमतरता आहे, तुम्ही लायक नाहीत असं अजिबात नव्हे. हा काळ येतच असतो, दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे. अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे. आणि ती पहाट येतेच, फक्त रात्रीचा काळोख सरायची वाट पाहता यायला हवी, तेवढा धीर धरायला यायला हवा. काय काय लोक माघार कधी घेतात माहिती आहे का? ध्येय अगदी 4 पावलावर असतं, तिथनच माघारी फिरतात. नंतर कळतो थोडंच राहिलेलं. सातत्य. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका विजेत्याला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हटला, मी थांबलो नाही. अप्रतिम उत्तर आहे. का जिंकलो? मी थांबलो नाही. थांबू नका, फक्त चालत राहा, सतत पळतच राहा. पण पळता येत नसेल तर चालत राहा. चालतच राहा, पण चालता येत नसेल तर रांगत राहा. रांगतच राहा, पण रांगता येत नसेल तर सरपटत जा. सरपटत न येत नसेल तर घसरत जा, लंगडत जा. जा पण चालत राहा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. काही अडचण नाही. तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका, तुम्ही कोण होणार आहात त्याचा विचार करा. समोर ते ठेवा सतत, मग यश मिळतं.